मित्रांनो आता आम्ही चाललोय अशा मंदिरामध्ये जे की वर्षातून फक्त एकदाच पाहायला मिळतं। मी आहे ते आणि माझा मित्र आहे मिलिंद, तो कॅमेरा घेऊन उभा आहे। सकाळ सकाळी चहा पितोय मी आणि लोणावळ्याजवळ ते मंदिर आहे आणि जर आता नाही गेलो तर मग ते डायरेक्ट आम्हाला पुढच्या वर्षीच बघायला लागेल, कारण तुम्हाला सांगतो तुझ्या मागची कहाणी इथे गेल्यावर। चला मग काय रे, कुठे दाखवतो नक्की आपल्याला जायला? आईला कुठे घेऊन आलं बघा, या साईडला जायचं कुठे? काय आहे एरिया इथं, कसं जायचं पुढे? गुगल मॅप सांगतोय। तर मित्रांनो आता आम्ही एक तास निघालोय पुण्यावरून आणि आता हडशीच्या जवळ आलोय आणि हे मंदिर आम्हाला 10 मिनिटं अंतरावर सांगताय। आणि माझ्या मागे आपल्याला तिकोणा किल्ला दिसतोय तो बघा। तिकोणा किल्ला पुण्यामध्ये जेव्हा पावसाळा येतो तेव्हा सगळे ते तुंग आणि तिकोणा किल्ला सर्वात जातात। आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो, मस्त किल्ला आहे, छोटासा 1-1.5 तास लागतो। तर तुम्ही जर इथे आलात तर तिकोणा किल्ल्याच्या इकडे जाऊ शकता आणि तिकोणा किल्ल्यावर जवळपास फक्त 1 तास लागतो वर जायला आणि 1 तास वर बघायला आणि लगेच खाली यायला। 2-3 तासाचा फक्त हा पूर्ण प्लॅन आहे तिकोणा किल्ल्याचा। मग तुम्ही इकडे आलात ना तर तिकोणा किल्ला पहिला बघा आणि ते मंदिर बघू शकता। आणि जर तुम्हाला अजून इच्छा असते तर तुम्ही तुंग किल्ल्यावर पण जाऊ शकता, कारण तुंग तर तिकोणापेक्षा पण छोटा आहे आणि तो पण इथं बाजूलाच आहे। म्हणून तुंग, तिकोणा आणि हे मंदिर हा एक तुमचा मस्त असा प्लॅन बनू शकतो। तर चला मग आपण जाऊया, आपलं ते व्याघ्रेश्वर मंदिर बघूया। मी तिकोणाचा ब्लॉग पण बनवलाय, तुम्ही तो पण बघू शकता। तुंगाचा बनवलाय, तोही बघू शकता। पण आजचा हा ब्लॉग असणार आहे व्याघ्रेश्वर मंदिराचा, म्हणून मी आज फक्त तुम्हाला व्याघ्रेश्वर मंदिर दाखवतो। चला मग तर मित्रांनो आम्ही चाललोय बघा, हे इकडे थोडासा पाऊस पडला वाटतं त्यामुळे ओलं ओलं झालंय, थोडं गवत उगवलं इकडे। डायरेक्ट गाडी जाते, मस्त व्ह्यू दिसतो इकडून मंदिराकडे जाताना बघा। सगळ्या गाड्या, पण आता केवढी गर्दी झाली भयानक मंदिर बघायला। तर मित्रांनो आता मी आलोय व्याघ्रेश्वर मंदिरामध्ये। तर ह्या व्याघ्रेश्वर मंदिरापर्यंत यायला थोडासा मार्ग म्हणजे नदी आहे का एक प्रकारे, थोडं ओलं पण होतं आणि तुम्हाला दाखवायला थोडं गवत आलंय त्यामुळे पण प्रॉब्लेमॅटिक नाही असं येण्यासारखं। आणि परत गर्दी पाहू शकता मित्रांनो मार्ग एवढे दिसते का, संडे आणि परत हा तुंग तिकोणा त्या किल्ले जवळ असल्यामुळे लोक लगेच इकडे यायचं बघतात। आणि सकाळचे 9च वाजले तरी पण एवढी गर्दी आहे। मग अजून थोडा वेळ गेला तर कालच्या 11-12 वाजेपर्यंत खूपच जास्त गर्दी होईल। तर आपण जाऊन बघूया तिथे जवळ, आम्ही गाडी इथेच लावतो आणि त्या साईडला जातो आणि तुम्हाला दाखवतो जवळ मंदिर कसं आहे ते। तर मित्रांनो आता आपण आलोय ह्या मंदिराच्या इथे, व्याघ्रेश्वर मंदिराच्या इथे, आणि माझ्या मागे मंदिर तुम्ही बघू शकता आणि आता तुम्हाला आजूबाजूला दाखवतो काय नक्की आहे ते। तर मंदिराच्या जस्ट समोर इकडे कदाचित बुरुज असू शकतात त्याचे, म्हणजे एंट्रन्स हा असा आहे, इकडे पायऱ्या दिल्यात, इकडे नदी आहे आणि हे बघा जसे 2 बुरुज टाईप बांधलेल्या गोष्टी आहेत आणि तिकडे पुढे पण आपल्याला शिवलिंग दिसतंय। तर ते शिवलिंग पण हे बाहेर आहे, कदाचित ते बाहेर होतं की ते म्हणजे आतून कुठून बाहेर आणलं हेच काय लक्षात येत नाहीये। कारण ह्या मंदिराचे जर तुम्ही पार्ट्स बघाल तर सगळीकडे अस्ताव्यस्त आहेत, म्हणजे आता इथे पाणी भरतं त्यावेळी कदाचित फ्लोमुळं सगळ्या गोष्टी वाहून बाजूला जात असतील, त्यामुळं तिकडे पुढे जरी गेलो तर आपल्याला ते पार्ट्स पाहायला मिळतात आणि तुम्हाला मी जाऊन दाखवतो त्या बाजूला ते पार्ट्स कसे आहेत ते। आणि परत मंदिराच्या समोर आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते। ही जी दीपमाळ आहे त्या दीपमाळेवर अजून वेगवेगळ्या गोष्टी मी कोरलेल्या आहेत, त्या काही समजत नाही की काय नक्की आहे, कुठल्या देवाचं आहे का, पण दीपमाळेवर गोष्टी कोरलेल्या आहेत। आणि आता मंदिराच्या जवळ जाऊया, इथे चप्पल काढतो। तर आलोय आपण इकडे, परत एक अजून शिवलिंग पाहायला मिळत आपल्याला आणि नंदी एकदम भग्न अवस्थेत आहे, म्हणजे त्याला पण चेहरा वगैरे सगळा बाजूला आणून ठेवलाय परत, म्हणजे तो पण पडलेला असेल आजूबाजूला। आणि आता आपण जाऊया इकडे पुढे उजव्या बाजूला मंदिराच्या। हे बघा सगळ्या दगड्या वगैरे पडल्यात या बाजूला, आजूबाजूचा एरिया मस्त दिसतोय। तो बघा तिकोणा किल्ला, सॉरी तुंग किल्ला, तो इकडे उजव्या साईडला तिकोणा किल्ला आहे। तुंग आणि तिकोणा दोन्ही आजूबाजूला आणि त्यांच्या इथेच हे मंदिर आहे, ते मागं जाऊन बघूया आपण। आर्च चालू आहे वाटतं, तर इकडे मागे आलो आपण, आता ही मागची बाजू आहे मंदिराची
आणि त्या मंदिराच्या मागे पण आपल्याला हे असं काहीतरी इथे विठ्ठल रखुमाई आहे का काय लक्षात येत नाहीये का. कधी कधी असं पण असतं की ते लोक मरतात ना, त्यानंतर त्यांचं थड वगैरे बांधतात, त्या पण बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणून ते मला तेवढी आयडिया नाही एक्झॅक्ट, म्हणून काय सांगू नाही शकत मी. तर आपण तिकडे पुढे जाऊया. आता हे मंदिर बघा इकडे मागे आहे या साईडला, आणि जवळपास 30-40 मीटर पुढे जाऊया आपण. चला, तर ते 30-40 मीटर जरी आपण पुढे गेलो ना, तरी आपल्याला ह्या मंदिराचे पार्ट्स पाहायला मिळतात. आता ह्या ज्या दगड्या तुम्हाला दिसतात पडलेल्या इकडे सगळ्या, त्या पण ह्या मंदिराच्या कुठल्या कुठल्या पार्ट्स आहेत. आता दाखवतो तुम्हाला. इकडे बघा, ही एवढ्या लांब पडलेली जी दगड आहे, अशा नॉर्मल दगड तुम्हाला समजणार नाही, पण आता हे बघा इकडे लगेच समजते की ही जी भाग आहे हा तो मंदिराचाच तो पार्ट आहे. आणि कदाचित हे पण असू शकतं, हे तर आहेच, हे तर दिसतंच आहे की मंदिराचा पार्ट आहे. तर पावसामुळं पूर्ण त्या मंदिराचं जे पाणी इकडे जेव्हा भरतं, त्यावेळी मंदिराच्या आजूबाजूला ते सगळे पार्ट्स हळूहळू इकडे पडत येतात. तर असं हे मागचा बाजू आहे. आता तुम्हाला मी मंदिराचं थोडं स्ट्रक्चर दाखवतो. तिकडे सगळं आजूबाजूचा परिसर आपण कव्हर केला, समोरचं बघितलं तुम्हाला मी, डाव्या बाजूचं दाखवलं, मागं येऊन दाखवलं. आता थोडस मंदिरच आपण फोकस करूया पूर्ण आपल्या ह्या ब्लॉग मध्ये. मंदिर कसं आहे ते आता बघा, विदाऊट काय चुना वगैरे वापरता ते इंटरलॉकिंग सिस्टीम असते, जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर असते ना इंटरलॉकिंग सिस्टीम. हे बघा, दगडावर बाजूबाजूला असे दगड ठेवले, परत एक दगड ठेवला, फक्त दगड रचलेत ते फक्त एक प्रकारे. आणि इथे म्हणजे गॅप्स पण आहेत, त्यामुळे पाण्याचा पण त्याला एवढा जास्त इफेक्ट नाही पडत. आणि कारण त्यात जर चुना वगैरे भरलेला असता तर ते पाणीमुळे ते खराब होऊन जातं. पण ह्या इंटरलॉकिंग सिस्टीम मुळे काय होतं, ते दगड बाजूबाजूच्या हालत नाहीत आणि परफेक्टली ते फिट राहतात. त्यामुळेच कदाचित हे मंदिर अजून पण असं उभं आहे. हजारो वर्षांपूर्वीचं मंदिर आहे हे मित्रमैत्रिणींनो. आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी की हेमाडपंथी स्टाईल आहे आतमध्ये, आणि त्यावरून आपल्याला लक्षात येतं की 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. कारण हेमाडपंथी स्टाईल त्या काळातच होती 1000 वर्षापूर्वी. हे बघा स्ट्रक्चर, इकडे स्ट्रक्चर कसं दिसतंय, पूर्ण ते तुटलंय हे बाजू. तर कदाचित अजून उंच असू शकतात, पण ते आता आपण अंदाज लावू शकतो की अजून कसं स्ट्रक्चर असू शकतं. आपण एंट्रन्स करून बघूया कसं दिसतंय मंदिर आपल्याला. एकदम छोटा पॅसेज आहे सगळं. इकडे वेगळंच काहीतरी आलं, हे दगडावर व्हाईट काहीतरी उगवलंय. कदाचित ते पाण्यामुळे झालं काहीतरी त्याला इफेक्ट. छोटासाच आहे पॅसेज, वाईड अँगल मध्ये दाखवतो तुम्हाला. नशीब हे अजून उभं आहे, भीती वाटते कधी येऊन पडायचं. दगड रचलेत, आणि हेमाडपंथी स्टाईल परत येत आहे आपल्याला पाहायला मिळतो. काय असं एकावर एक दगड रचून, आणि मध्ये थोडासा त्यांनी पॅसेज ठेवलाय ऊन यायला आतमध्ये. आणि नवीन दिसते आपल्याला, नवीन काळातलं आहे हे. आणि फरशी आहे, त्या काळात फरशी नसेल, आता टाकलं वाटतं परत. गणपतीची मूर्ती, ते आतमध्ये शिवलिंग महत्वाचं आहे. आणि वर हेमाडपंथी कलाचं आपल्याला दिसते इकडे, हेमाडपंथी स्टाईल. हे बाबा बसलेत इकडे, पुजारी म्हणून आहेत ते. खूप मस्त, आतमध्ये थंड आहे, बाहेर खूप गरमी आहे पण आतमध्ये खूप थंड आहे. इकडे गणपतीच्या मूर्त्या आहेत, दोन्ही गणपतीच्याच मूर्त्या आहेत. कदाचित सारखं पाण्याने हे थंड होत असेल मंदिर. आपले लोक बघा कुठपर्यंत पोहोचले. राजा मंदिरावर नाव लिहिलंय, हे काय वर आलंय ना तिच्या त्यावर राजा म्हणून लिहिलंय. अशी लोक आहे आपल्याकडं. मित्रांनो, आम्ही आता रिटर्न आलोय आमच्या घरी, आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. आम्ही मस्तपैकी ज्यूस पीत, कारण खूप गरमी होती. आम्ही तरी सकाळी लवकर किती वाजता गेलो आपण,
7 वाजता. 7 वाजता जाऊन आम्ही 11 वाजेपर्यंत परत आलो. बाणेरवरून आम्ही निघालो होतो. बाणेरवरून तिथे जाईपर्यंत 1 तास लागतो. 1 तासात आम्ही मंदिर पोहोचलो. तिथं परत बघितलं, 1 तास बघितलं आणि मला लगेच रिटर्न आलो आणि आता 11 वाजले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला.